स्टार्टअप करताना बरेच टप्पे असतात, परंतु त्याला ढोबळ मानाने जर का ब्रेक करायचं झालं तर 4 टप्पे इम्पॉर्टंट आहेत. पहिलं म्हणजे तुमचं पर्पज, ज्याला आपण विजन, पॅशन, की तुम्ही जे काही करताय त्याचं काय बेसिकली मर्म आहे, तुम्ही ते का करतात, तुम्हाला ते का करावं वाटतं, तुमच्यामध्ये असे काय कौशल्य आहे ज्याच्यामुळे तुम्ही हे चांगलं करू शकता, हे जाणणं ॲज अ स्टार्टअप फाउंडर अत्यंत गरजेचं आहे. कारण दॅट विल गिव्ह यू अ टॉनिक टू स्टे लॉंग थ्रू द एंटायर प्रोसेस. ते जर का वीक पडलं तर ॲट एनी पॉईंट ऑफ टाइम तुम्ही गिव्हअप कराल. म्हणून ते पर्पज अत्यंत स्ट्रॉंग पाहिजे. दुसरं म्हणजे आयडिया. जो काही प्रॉब्लेम तुम्ही आयडेंटिफाय केला आहे ग्राहकासाठी, त्याच्यामध्ये तुमची आयडिया काय युनिक आहे आणि त्या युनिक पद्धतीने काय सॉल्व्ह करताय. म्हणजे मग कस्टमर कोण आहे, प्रॉब्लेम्स त्याला काय आहेत, त्याला कॉम्पिटिशन काय काय देते आणि तुमची आयडिया त्याला कशी व्हॅलिडेट करते, हे अत्यंत गरजेचं आहे. तिसरं म्हणजे व्हॅलिडेशन. तुम्ही जी व्हॅल्यू कस्टमरला देताय ती ग्राहक घेतोय का, ट्रान्झॅक्शन करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ग्राहकाने ती घेतली, ग्राहकाला ते आवडलं आणि त्याने अल्टिमेटली आपल्याला दिलं, पैसे दिले, याचा अर्थ त्याला ती आयडिया आवडलेली आहे, आयडिया व्हॅलिडेट झाली आहे. आणि चौथं म्हणजे स्केल. हे जे तुम्ही करतायत छोट्या तत्वावरती, आता याला जर का स्केल करायचं असेल तर ते स्केलेबल बिझनेस मॉडेल तुम्ही कसं बनवाल. एका स्टोअरमध्ये तुम्ही 50 स्टोअर कसे कराल, एक कोचिंग क्लास कराल तुम्ही 500 ठिकाणी कसे कराल, एका मुलाला तुम्ही शिकवता तुम्ही 5 लाख लोकांना कसं शिकवाल. या प्रकारचं स्केलिंग इन्फ्रास्ट्रक्चर जर का तुम्ही बनवू शकलात तर दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट. या 4 टप्प्यातनं तुमचा स्टार्टअप क्रमाक्रमाने जाईल आणि तशा प्रकारची तयारी, तुमची मानसिकता ॲज अ स्टार्टअप फाउंडर असली पाहिजे.